मोक्काची कारवाई व प्रतिबंधक कारवाया होऊनही सुधारत नसल्याने शहरातील जुना पारधीवाडा भागातील 27 वर्षीय सराईत गुन्हेगार तन्वीर शेख मुस्ताक याच्यावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी MPDA कारवाईचे आदेश काढले असून 20 ऑक्टोबर रोजी पहाटे त्याला ठाणे कारागृहात रवाना केले आहे। तन्वीर शेख हा व्यापारी व पेट्रोल पंप मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील आरोपी होता। त्याच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत। त्यात खून, रात्रीच्या वेळी बंद घरात घरफोडी, चोरीचे 7 गुन्हे, पेट्रोल पंपावरील चोऱ्या, दुकानाचे शटर तोडून चोरी, हिंदू मुस्लिम दंगली, शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। यापूर्वी त्याच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली होती। प्रतिबंधक कारवाई करूनही तो सुधारत नसल्याने अखेर त्याच्यावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचे आदेश काढले। शहरात कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून अखेर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी प्रस्ताव पाठवून पोलीस अधीक्षक M राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, DYSP सुनील नंदवाळकर, LCB पोलीस निरीक्षक किसन पाटील यांच्या सहकार्याने एक एक करत 6व्या गुन्हेगाराला तन्वीर शेख मुख्तार याच्यावर MPDA कारवाई करून 20 रोजी पहाटे ठाणे कारागृहात रवाना केले आहे। अमळनेरातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून शहरात शांतता आहे। नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून पोलिसांचे अभिनंदन केले आहे। अमळनेर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी 63 तर ग्रामपंचायत सदस्याच्या 126 जागांसाठी 325 अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यात दहिवद येथे सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने तेथे सरपंच पद हे बिनविरोध निश्चित झाले आहे। 3 गावांच्या पोटनिवडणुकीत अनुसूचित उमेदवार न मिळाल्याने त्या जागा पुन्हा रिक्त राहणार आहेत। 9 गावांच्या पोटनिवडणुकीत 7 जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर पोटनिवडणुकीत येथे सर्वसाधारण स्त्री सहभागासाठी एकमेव अर्ज आल्याने ती जागाही बिनविरोध झाली आहे। तसेच अनुसूचित जमाती स्त्री संवर्गाच्या जागेसाठी एकही अर्ज न आल्याने ती जागा पुन्हा रिक्त राहणार आहे। कुरे खुर्द अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी एकमेव अर्ज आल्याने ती जागाही बिनविरोध झाली आहे। तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये नामाप्र स्त्री संवर्गासाठी 2 अर्ज प्राप्त झाले आहेत। नगाव खुर्द अनुसूचित जमाती स्त्री, लोण खुर्द सर्वसाधारण, पिंगळवाडे अनुसूचित जमाती स्त्री, बोदर्डे सर्वसाधारण स्त्री, बामणे नामाप्र या जागांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्याही बिनविरोध झाल्या आहेत। तर मुंगसे अनुसूचित जमाती स्त्री, लोणचारम अनुसूचित जमाती, लोणसीम अनुसूचित जमाती या 3 गावांना अनुसूचित जमातीच्या एकही उमेदवाराचा अर्ज न आल्याने त्या जागा रिक्त राहणार आहेत। तालुक्यातील दहिवद येथे बुधवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान गॅस सिलेंडरच्या स्फोटात 1 जण गंभीर जखमी झाला, तर घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत। संतोष निंबा देसले यांच्या घरात सायंकाळी गॅस सिलेंडर स्वयंपाकासाठी जोडणी करत असताना अचानक गॅस सिलेंडर लीक झाले, त्यातून गॅसने स्फोट घेतला। त्यात घरात आग लागून यात पंकज संतोष देसले याने गॅस सिलेंडर विझवण्यासाठी ओल्या गोण्या टाकत असताना त्याचा चेहरा, हात, पाठ आगीत जळाला असून देसले गंभीर जखमी झाले। त्यांना अमळनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे। तर या आगीत विद्युत फिटिंग, टीव्ही, कपडे, गादी यासह संसार उपयोगी इतर साहित्य खाक झाले। शहरातील पिंपळे रस्त्यावरील शंकर नगर परिसरात दुर्गा उत्सव साजरा केला जात असून या निमित्ताने दररोज गरबा, नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगत आहेत। मध्य प्रदेशातील बुरानपूर येथील गायत्री आर्टमधून देवीची सुंदर व सुबक मूर्ती आणली आहे। यावर्षी मंडळाचे 32वे वर्ष आहे। यात पिंपळे रोड परिसरातील सर्व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग देत आहेत। यासाठी मंडळाचे अध्यक्ष संदीप सुभाष सोनवणे, उपाध्यक्ष गौरव धनंजय पाटील, खजिनदार शुभम संदीप बोरसे, जयेश महिंद यासह भाविक परिश्रम घेत आहेत। चोरट्या वाळू वाहतुकीवर नियंत्रण मिळवणे महसूल प्रशासनाला अवघड झाल्याने जळोद येथील तलाठ्याने तापी नदीवरून अवैध वाळू वाहतुकीचा रस्ताच खोदून काढला। यामुळे सध्या तरी वाळू चोरीवर नियंत्रण मिळवले आहे। अमळनेर तालुक्यातील जळोद हे गाव तापी नदीच्या खोऱ्यात वसले असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असते। वाळू चोर शिरजोर झाल्याने त्यांना पकडणे जवळजवळ अशक्य झाले आहे। महसूलचे पथक पकडायला निघाले तर वाळू चोरांचे खबरी लगेच खबर देत असल्याने ते सावध होऊन नदीपात्रातून पळ काढतात। एकटा तलाठी आणि गावातील कोतवाल काहीच करू शकत नाहीत। एखादे ट्रॅक्टर सापडले तर वाळू चोर धक्काबुक्की, दादागिरी करून पळून जातात। वेळ प्रसंगी जीवावर बेतते। रात्री अपरात्री 24 तास महसूल कर्मचारी पाळत ठेवू शकत नाहीत।
तसेच वाळू चोरांच्या तुलनेत प्रशासनाकडे मनुष्यबळ अपूर्ण पडत आहे. म्हणून तलाठी जितेंद्र पाटील यांनी शक्कल लढवली. कोतवाल प्रवीण शिरसाठ याच्या मदतीने तापी नदीकडून गावाकडे येणारा रस्ताच खोदून काढला. त्यामुळे अवैध वाळू वाहतूकदारांची कोंडी झाली आहे. रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने एकही वाहन नदीवर जाऊ शकत नाही. परिणामी चोरी पूर्णपणे थांबली आहे. यानंतर जे वाळू वाहतूकदार रस्ता बुजवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर गुन्हा दाखल करणार आहेत. तालुक्यात प्रचंड प्रमाणात अवैध मार्गाने गौण खनिज उत्खनन होत असून एकही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे गौण खनिज माफियांना आळा घालावा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख अनंत रमेश निकम यांनी दिला आहे. निकम यांनी तहसीलदारांना याबाबत निवेदन दिले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील उपस्थित होते. मित्र हो, तुमच्या सांध्यांना सूज येते, सांधे दुखतात, हातापायावर सूज येते, सांधे ठणकतात, गुडघे दुखतात, मानपाट आणि कंबर दुखते, मणक्यात गॅप आहे, तर मग ऋषिकेश आयुर्वेदाचे 100% गुणकारी आयुर्वेदिक औषध घ्या आणि 90 दिवसात संधिवातावर विजय मिळवा. हा संपूर्ण संजीवनी उपचार फक्त ₹7,000 घरपोच मिळावा. स्पॉन्डिलायटिस, सायटिका, नसा दबणे, सांध्यांमधील वेदना, युरिक सीड वाढल्यामुळे होणाऱ्या वेदना, संधिवात, आमवात, RA टेस्ट पॉझिटिव्ह आहे. टाचदुखी, हातापायाची बोटे वाकडी होणे, थंडीमुळे होणारा संधिवाताचा त्रास, फ्रोझन शोल्डर, पावसाळ्यात होणारा संधिवाताचा त्रास यावर हमखास उपचार म्हणजेच ऋषिकेश आयुर्वेदाचे औषध. हे औषध 100% आयुर्वेदिक असून यात कोणतेही स्टेरॉइड नाही. औषधाचा काही साईड इफेक्ट नाही. आपण घर बसल्या गरम पाण्यासोबत सकाळ संध्याकाळ जेवणानंतर 1 चमचा पावडर घेतल्यास आणि औषधासोबत दिले जाणारे आयुर्वेदिक तेल दुखण्यावर रात्री झोपताना चोळल्यास 100% गुण येतो. ज्या व्यक्तींना संधिवाताचा त्रास आहे त्यांना आता कोणत्याही प्रकारे ऑपरेशन करण्याची गरज नाही. औषध सुरू असताना थंड, आंबट, तेलकट पदार्थ खाऊ नये. जेवणामध्ये बाजरीची भाकरी असावी. उष्ण पदार्थ ठेवावेत. मित्र हो, आपण संधिवातने हैराण असाल तर ऋषिकेश आयुर्वेदाच्या रामबाण गुणकारी औषध मिळवण्यासाठी 9607 3058 63 या क्रमांकावर तात्काळ संपर्क करा. पैसे या क्रमांकावर गुगल पे किंवा फोन पे करू शकता. औषध तुम्हाला 4 ते 5 दिवसात घरपोच मिळते.